तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुद्धा दुःख व्यक्त केलंय। महान संगीतकार आणि गायिका आशा भोसले यांच्या निधनानं अत्यंत दुःख झालं। त्या एक प्रेरणादायी आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका होत्या, ज्यांनी पिढ्यानपिढ्या आपल्या हृदयावर राज्य केलं। त्यांनी अनेक बंगाली गाणी सुद्धा गायली आणि त्या बंगालमध्ये सुद्धा प्रचंड लोकप्रिय आहेत। 2018 साली आपण त्यांना आपला सर्वोच्च नागरी पुरस्कार बंगविभूषण प्रदान करू शकलो। त्यांच्या कुटुंबियांना, संगीत क्षेत्राला आणि जगभरातील त्यांच्या लाखो चाहत्यांना माझ्या मनपूर्वक संवेदना, अशा भावना ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केल्या आहेत। तर संगीत क्षेत्रातला हा तारा निखळला गेलाय आणि त्यामुळे सर्वत्र शोक भावना व्यक्त केल्या जात आहेत। आशाताईंचं गाणं हे जितकं उत्कट होतं तितकंच भावपूर्ण सुद्धा होतं। पश्चिमी शैलीचा त्यावर विशेष प्रभाव जाणवायचा। उत्कृष्ट शब्दफेक, त्यामधली चपळता आणि म्हणूनच आशाताईंचं गाणं हे कायमच प्रत्येकाला, खास करून तरुण पिढीला हवंहवंसं वाटायचं। प्रयोगशीलता हे सुद्धा त्यांच्या जगण्याचं एक मर्म होतं आणि तेच त्यांनी आपल्या संगीतामध्ये, आपल्या गायन शैलीमध्ये सुद्धा वापरलेलं होतं। त्यामुळे विविध प्रकारची प्रयोगशील गाणी सुद्धा त्यांनी तितक्याच सुंदरपणे गायलेली होती।